निंबोनीच्या आता ना बोल की काय 1000 रुपये एकच 94 चांगला जोरात आहे वाटतं. अरे घेतो की जरा अरे कार्बन सप्लाय हा अरे घेणार की रे घेतला बघ लिहून ठेवलाय ध्यानात राहते आणि माझ्यावरनं तू काळजी करू नको घेतलाय सोड हा चालतंय ठेव. काय जेवण झालंय अभ्या नाद खोळा त्यात आय आणि गावाला गेली आमची. तुला म्हणतो तू हॉटेलला जेवतो इथे जेवतो घरात यायचं जेवायला. हा घरातली चौथी घरातली. हॅलो हा 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 आलो आलो बर 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 आलो 1-2 मिनिटात. हा चालतंय ठेव. जेवून जा हे अभ्या भावा जरा अर्जंट आहे सांगतो आलो. जेवून जा की जेवून. आलो आलो आलो. अरे ताटावर ना अरे ताटावर कुठला आहे. अरे आलो लगेच 2 मिनिटात. आपलं काय हिशोबच नाही काल. अरे शुभम इकडे हा बस जरा थांब तुला परत फोन करतो. कर अरे पेमेंट तेवढं दे की लागणार आहे दिवाळी साजरी करतो जरा. दिवाळी झाली असती तुझी हा तर काय राहिलंय ना का लिहायचं लावायचीच राहिली. अरे काय लावायची राहिली काय आता मला काय सांगायला आलायस तू. मला काय सांगू नकोस बघ माझं 90-95 हजार रुपये येणार आहे बघ. 1000 रुपये मी तुला रोख दिलोय. अरे ऐक की त्या कार्बनच्या ह्याच्यात राहिलं रे आता मला काय माहिती होतं ती. अरे तुझ्या कार्बनच्या नादात माझं जळलं की मग 90-95 हजार. काय आहे 95 मला काय सांगू नको काय पण कर गाडी घाण ठेव काय पण कर पैसे पाहिजेत बघ मला. परत तुझं मला काय सांगू नकोस बघ व्यवहार आहे शेवटी. अरे लावायचीच राहिलेत आई शपथ खरं सांगतो आई रक्ता शपथ. अरे हो काय ते हे तुझं तू शब्दा बिप्ता तुझतू घे पण मला पेमेंट झाट्ट करून कर बघ. मला काय सांगाय नाही बघ. ए बाबा काय लागले रखरख नाही लिहून घेतलं कार्बन सपला तुला सांगतोय ना का जा देत नाही जा. अरे कार्बन सपला म्हणजे अरे लिहून घेतलं नाही जा. पैसे सोडणार नाही मी लक्षात ठेव. बघू बघू जा 1000 रुपये दिलेत. हा, देतो 1000. बघ तुला सुट्टी देत नाही बघ. सोडणार नाही त्याला सुट्टी नाही त्याला. काय जेवण आहे ताटावून गेला शी पळून काय झालं. अभ्या भावा 90-95 हजार रुपये येणार होते एकट्याने डबल सांगितलेलं रे. एकच लावलेले 1000 रुपये आणि ते शुभ्या नाही म्हणायला लागलाय मर्दा. घेतलो नाही कार्बन सप्लाय म्हणायलाय. तू 1000 रुपये डबल लावलेलास. मग काय तेव्हा गडबडीने लावलेलो टाइम सपत आलत. मग काय म्हणतोय तो नाही म्हणतोय लावले. अरे ते मुलकाचा कडा वाय तो प्रत्येक वेळा अंगावर डबल खातोय तो मग ते काय म्हणते काय ते कामाच्या लक्षात राहिलं नाही ते लक्षात राहिलं नाही. त्याचे 2-3 वेळा प्रकरण मी ऐकल्यात. तू खेळून त्याच्यापेक्षा खेळा दुसरं कोण होतं त्याला चिठ्ठीवाला. अरे एकटाच हे होता काय कळ ना मला. काय रे 80-85 हजार गेले 90 गेले तुला सांगायला आकडे भावा त्याला सोडाय नाही. तू चल तू चल कुठं चल मी नाही बाबा त्याचं त्याला सांग रे चल भावा. नाही बोलत नाही मी त्याकडे मी काय देत नाही. शब्द्या घेत बसतोय 50 शब्द्या घेतोय तो खोटं लई बोलतोय तो घेतला नाही तो आता गेलं तुझं 95 बोंबलत गेलं जा. नाही 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 तुझ्या शेवट निघणार नाही. चल माझ्यासाठी चल चल विचाराय त्याला सोडाय नाही बघ. अरे काय दुकान पण ठेवलायस. होय आलू जेवायला कर का आलायचं. अरे ह्याचं काय पेमेंट तेवढं बघ की काय झालं काय म्हणतोस काय झालं. त्याला घेऊन आलायस मी मग तुला सांगितलं कळत नाही वाटतं. कार्बन सपलेलं का नाही लावलेलं नाही म्हणलं कळत नाही. तुला मी रोख पैसे दिलत का नाही तू सांग मला. 1000 रुपये दिलत तू काय म्हणला आठवणीनं लावतो म्हणल्याला ते तुझी चूक आहे रे. दिल तर आहे ना माझा कार्बन सप्लाय ना सांगितलं फोनवर मला माहिती आहे की मान्य करतोय मी आई शपथ खरंच. तू शब्द घेऊ नकोस तुझं कायमची तक्रार आहे. तू आकडा घेतल्यावर नाही परत म्हणतोस मला घेतलो नाही माझ्या लक्षात नाही कार्बन सप्ला होता. घेतला असला तर खरं सांग तुला पैसे सोडतो आम्ही. हा घेतला असला खरं सांग. तुझ्या हातात मोबाईल नवीन दिसाला 2-3 दिवसाला टेबल चालू आहे तुझं. एकटा 90 पेंद्रा माणूस 5-6 माणसं घेऊन बसालाय तू उगाच खोटं बोलू नकोस. अरे नाही कार्बन सप्लायला खरं सांगतोय ना का खोटं बोलतोय. आईची राहून ती बास शपथ घेत बस. तू पैसे देणारस का नाही. अरे कुठलं देऊ पैसे पण नाही नका खरं सांगतोय. मग हे मोबाईल लगेच नवीन आला मग टेबल चालू आहे 2-4 दिवस झालं. मोबाईल सासू ऐकून झाल्यानं बड्डेला दिला या आठवड्याला बड्डे असतोय तुझा. तू पैसे देणारस का नाही याचं काय पण कर. लावलेलं नाही तर कुठलं देऊ पैसे पाहिजेत बघ काय बाबा. तू बघ तुला 2 दिवस देतो तू मला पैसे द्यायचं. कुठलं देऊ पैसे लावलेलेच नाही तर कुठलं म्हणजे तुला तुझं पुस्तक नाही तुझा काय संबंध आहे. पैसे तुझं पैसे देत नाही जा. अभ्या तुझा काय संबंध नाही बरं का विषय हे जण माझा आहे.
आता भाऊ विषय का नाही तुम्हाला दावतो काय असते विषय आता खंडोबाकडे गेला जावा पैसे देत नाही जावा चल 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 जा देत नाही पैसे जा पैसे सोडत नाही दावतो खंडोबाकडे जा जा. नमस्कार खंडोबा बोल सुब्या. बसू काय बस. काय काय बडबड राहतास काय घाण केलायस रे. हा काय सांगायचं एकाने आकडा सांगितलेला हा 90,000ची चिठ्ठी होती गाव घेतली नव्हता 90,000ची चिठ्ठी अंगावर घेतलास. मग काय केलास त्याच आणि अंगलटे आले नव्हता अंगलेट आलं असून दे याल्यात काय ती याला मारले नव्हता मला होती काल तुला मारले. तुझ्या अंगात काय जीव आहे काय नाही. तुम्ही करणार म्हणून काय केलं नाही मी तिथं खाल्लंय म्हणलं ग बसलं पाहिजे ना ह्या किती एवढं मिटवून येऊन दे याल्यात याला बघून घेतो मी ते. मिटवा तेवढं हो का खंडो बाबा तिथं आत बसतो त्यांच्या चेहऱ्यासमोर कशाला आणि बरोबर आहे जा आत जाऊन बघ जा जा. हट. आब्या लय भ्या वाटायला रे ते खंडूभाऊचं. घेप की आता केलाय की नाही आपण चूक केली की नाही. जा, काय वाटतं काय घरात? करणार नाही ना तू. आता काय होईल ते चल एवढं काय भेटतोस. अभ्या भावा तुझ तू बघून घे बस. नमस्कार भाऊ. नमस्कार. अरे रांडे जानू माझ्या माणसाच्या ह्याच्यावर हात उठवलाय. अहो, नाही, दादा दादा हा अहो दादा त्यांना आमचं काय रे दादा आमचे पैसे पैसे खाल्ले त्यांचं काय पैसे खाल्ले. हा पैसे खाल्ले माणसाला पैसे खाल्ले दादा काय पैसे खाल्ले. ओ दादा हा पैसे दादा लागतंय त्याला मारणार दादा. हे, काय पैसे खाल्ले तुम्ही आमचं. दादा पैसे तुम्हाला डॉक्टर. दादा सोडा की. हा A few moments later. आब्या भावा त्या शुभ्याला मारून खरोखर लय मोठी चूक झाली रे. ते प्रकरण आता खंड्या भाऊकडे गेले लय टॉर्चर करायला आलाय मर्दा मला. घराकडे येतोय रात्रीचं फटाकड्या वाजवतोय नाही नाही त्या आई बहिणीनं शिवी द्यायला लागलाय मर्दा. तू हे कधी सांगणार होतस मला कधी सांगणार हे सगळा एवढा त्रास झाला केव्हा पण त्रास व्हायला लागला. 4 दिवस झालं तसं करायला लगेच तू झालं तू हागलासच लगेच त्याला हे करून. आता काय म्हणलं ग बसल माफी वैयक्तिक जाऊन मी मागून पण आलोय. हा हा तरी पण काय दिवस सारखं त्रास द्यायला लागलाय. हॉर्न काय वाजवतोय बघितलं का लगेच दंगा काय करतोय अडवायला लागलाय. खंडूभाऊला घरातनं बाहेर काढायचं हा तिथनं पुढं काय बोलते निस्तरायचं चालतंय. सगळी तयारी आहे माझी. आता लय वैतागलोय भयान. काय वाटेल ते करायला लागेल तर चालेल त्याला सोडायचं नाही आता. नाही आता शुभ्याला साईडला काढ. खंडूभाऊचं मजा करा खंडूभाऊची. हा खंड भाऊची आता मजा करायची म्हणजे करायची. सोडाय नाही त्याला. एवढा त्रास व्हायला तुला भयानक. सांगणार कधी तू. आता तेच सांगायला आलोय रे भावा. तुझे शेवट कोण आहे सांग मला. त्याला बाहेर काढतो चल चला घरातनं बाहेर काढायचं. भाऊ नमस्कार. आणि आलास. अहो तुम्हाला म्हणलं का ते 5 एकराचा विषय बोलून होतो तुम्हाला. हा 5 करायचं ते अजून झालेलं नाही 7-8 महिने झाले. आपल्याला देतील. रस्त्याला लागून 5 एकर आहे. बागायत आहे आपण. आवरा तुम्ही कपडे घाला भाऊ कपडे घाला. चल जाऊया चला. हे रांडेच्या बसा. हे बघा ही 3.5 एकराचा आहे आणि असा की ना असा पट्टा यो 5 एकराचा आहे. ही द्यायचा आहे. ऊस गेला का नाही हो. हे कुत्र इथं काय करायला. अहो आबा हेनच काढलाय ते. हा हे कुठली जागा म्हणला. 5 एकर आहे हे. नमस्कार खंड्या भाऊ कोणी करायचं शेवटचं पाया पडतो. काय पाया पडतो न पुढं सोडायचं पाहिजे सपला काय खंड्या भाऊ देणार त्रास.
देणार काय त्रास? भाऊ नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.